हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 15वा, ओवी क्रमांक 62. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागली या जन्मा मुक्त झालो. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागली या जन्मा मुक्त झालो. आता येथे या ओवीने श्री ज्ञानेश्वर माऊली या अभंगाची सांगता करत आहेत. हरिनामाचा महिमा स्वानुभवाने सांगत आहेत. हरिनामामुळे त्यांच्या जीवनात काय चमत्कार झाला, त्यांच्या आयुष्यात काय अद्भुत घडले, ते येथे श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. असा चमत्कार आपल्याही सर्वांच्या जीवनात व्हावा, असे अद्भुत आपल्याही सर्वांच्या आयुष्यात घडावे, त्यासाठी आपणही सर्वांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे हरिनाम घ्यावे, असा त्यांचा यामागे हेतू आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मागली या जन्मा मुक्त झालो. मनुष्य जन्म हा नरदेह दुर्लभ आहे. अनेक अनंत अमोज योनींचा जन्ममृत्यू असा प्रवास करून त्या जन्ममृत्यूच्या महाभयावह यातना सहन करून नरदेह प्राप्त झालेला असतो. अशा या नरदेही मागील संचित भोग नष्ट व्हावे, तेव्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत की ते या जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यातून मुक्त झाले. पूर्वजन्मींचे गतजन्मोजन्मींचे संचित भोग संपुष्टात आले. हा भोग निर्माण करणारा, भोगप्रवृत्त करणारा संसार मोहमाया होऊन मागे लागला होता. जन्ममृत्यूचे फेरे मागे लागले होते, ते आता संपूर्णपणे थांबले आहेत. मी मुक्त झालो, मला परमात्मा प्राप्ती झाली. श्री ज्ञानेश्वर माऊलींना मुक्ती कशी मिळाली, का मिळाली, हे अद्भुत कसे घडले, याचे कारण ते सांगतात की ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. या ज्ञानदेवाच्या चित्ती त्या हरिनामाचा नेम आहे. सतत हरिनाम घ्यायचे हे या ज्ञानदेवाचे व्रत आहे. हरिनाम अंतःकरणापासून घ्यायचे हा ज्ञानदेवाचा नियम आहे. नियम कटाक्षाने मुद्दाम होऊन सर्व अडथळे दूर करून पाळावा लागतो. हा ज्ञानदेव हा नियम अगदी मनापासून पाळतो. त्यामुळे भौतिक चित्तवृत्ती निरोध पावतात. चित्त शुद्ध होते आणि त्यायोगे ते भोगमुक्त होते. अशा प्रकारे मनापासून हरिनामाचा नियम पाळून सर्वांनी मुक्ती प्राप्त करावी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.